नमस्कार सगळ्याक कोंकणी किचनात तुमगे स्वागत असा। आज हांवें केला फणसा चाक्याचे 65 फणसा 65। तुम्ही बरेचदा हॉटेलात चिकन 65 खाईल उरतले, पण एक पटी तुम्ही हे फणसाचे बी 65 करून पळया, मस्त लागता। पोरा तरी खूप आवडतले आणि हे कश करचे म्हण तुम्ही ह्या व्हिडिओत पळया आणि कोंकणी किचनाक लाईक शेअर आणि सबस्क्राईब करूक विसर नाकात। हा हिंगा लहान असं फणसा चाक घेतला। गावात म्हटल्यार सोपे पद्धतीन काही झाडाचेर बागात बी मिळू शकता, पण हिंग शहरात मेळची म्हटल्यार खूप मुश्किल असा। पण आज मार्केटात गेलतना माका लहान असं फणसा चाक मेळलो। आता मी हे पहिले कटकन घ्या, त्यासाठी बरे कन हाती पहिले तेल लावून घेवचे, कित्याक मा हेतून धीक खूप उरता आणि चाकवा बी तेल लावून घेते असं। आता हांव कट करते असं। हे पळया कितलो धीक असे का। आता हांव हेचे आणि बारीक तुकडे करून घेता। हे खूप तण असा, तशें म्हण बगीक खूप इझिली जाते सोपे। आता हांव हेजी वयर साल काढून घेते असा। हे पळया अशें हांवें साल काढून घेतले। हे तुम्ही आडलेचेर बी कटकन घेऊ शकतात। आडले बरे तेल लावून घेवचे आणि हे कटकन घेवचे। अशें करून हांवें सगळे हेचे साल काढून घेतले। हे पळया अशें। आता हांव हे मात्र कटकन घेता बारीक। आता हांव एक डब्या घाण घेवलेला। अशें करून हांव सगळं कटकन घेता। अशें करून हांवें बारीक तुकडे करून घेतले। आता हे बरे करून एक पटी उदकान धुवन घेया। आता आमकां कट करून घेतिल्ले फणसाचे तुकडे आता शिजोवन घेवूं जाय। आता त्यासाठी एक कुकर घेतला। आता आमी हे सगळं घाण घेया। तितून थोडीशी हळद घालून घ्या आणि थोडेशे मीठ आणि हिंगा अर्ध ग्लास इतले उदक घालून घ्या। आता हे धापून घेऊन आता मीडियम गॅसीचे एक 2 सिटी करून घेया आम्ही। आम्ही 2 सिटी करून घेतले। आता मी हे शिजले का पळया। पळया बरे शिजले, बरे मोव झाला। हे पळया कशे तुकडे जाते हेजे, खूप सॉफ्ट आला पळया। आता हे सगळे एक बाउला काढून घेतले। आता मी इतून 2 चमचे इतले दही घेतला, ते घालून घ्या। थोडीशी हळद, 1 चमचा इतलो मिरसांगे पावडर, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचो ग्रीन मसालाची पेस्ट। हिंग ग्रीन मसाला म्हटल्यार हिंगा आले लसूण हिरवी मिरसांग आणि कोथिंबीर घालून हे वाटून घेतले असा। हिंग तुम्ही ग्रीन मसाला नसल्यार आले आणि लसूण पेस्ट घातला बी चलता। थोडंच कोथिंबीर पाला हे कटकन घेतला बारीक। 2 चमचे इतला कॉर्नफ्लॉवर घेतला, 2 चमचे तांदळा पीठ घेतला, थोडेश मीठ। आम उदळ बी शिजयतना बी मीठ घालून घेतील असा। आता हिंगा चवी प्रमाण थोडेश मीठ घालून घेतले आणि तसेच हांवें 1 चमचा इतलो काश्मीर लाल मिरची घेतला, हेजेन कलर इलो बरो येतलो। आता आम्ही हे सगळं बरे करून मिक्स करून घेया।
हिंगा तांदळा पीठ इला कमी दिसते असं हे अजून बरे कोटिंगच जाल ना तेच खातीर हांव हिंगा तांदळा पीठ आणि कॉर्नफ्लावर आणि थोडे घाण घेता आणि हे परत बरे करून मिक्स करून घेता। हिंग तुम्ही घेतील प्रमाणात कसे जातंय त्या प्रमाणात तुम्ही हिंगा कॉर्नफ्लावर आणि तांदळा पीठ मात्र वाढवून घ्यायचे म्हटलं हे जे बरेचसे पुरा भजे कसे जाऊ जाय तसे एक पीठ तयार जाऊ जा आमका हे चिकटसाण येऊ जाय का। तांदळा पीठ आणि कॉर्नफ्लावर घातला हे मात्र क्रिस्पी जाता हे पळया अशकन हे पीठ तयार करून घ्यायचे पुरा। तेल आता हे गरम करू दवरला आता मी तेल गरम झाल्यावर हे एक एक भजी करून घ्या। तेल आता तापलं आता एक एक भजी करून घ्या इथून। आता एक पेटी हा फिरवून घेतले हे सगळे अशेत कन हांव सगळे भाजी तळून घेता। हे हाय सगळे फ्राय करून घेतले हे तुम्ही अशेत बी खाऊ शकतात पण आज आम्ही फणसा चाक्याचे 65 करचे आसा तश म्हण आता आणि एक स्टेप करू जा आमकिंगा। आता हे परत कायदी थोडेच तेल घालून घेतला आता मी तितून लसूण घालून घ्या थोडंच फोडणी पालो आणि हा एक 2 मिरसांग बारीक कट करून घेतला ते बरे भाजून घ्या मात्र। आता मी इथं फ्राय करून घेतील घालून घ्या आणि हे बरे करून मिक्स करून घ्या। आता हे गॅस बंद करता आणि एक बाउला खाण घेते पुरा मस्त अशी क्रिस्पी फणसा चाक्याचे 65 तयार झाले। हे पळून कोणच म्हणणार की हे फणसाच म्हण लहान पोरा किंवा होड लोक हे सगळ्याक खूप आवडतले आणि नक्की तुम्ही एक पेटी कन पळया आणि कमेंट कन सांगा माका ही रेसिपी तुमका कशी दिसली म्हण आणि हे व्हिडिओ पळयल्याबद्दल तुमगे धन्यवाद।